रोहितदादा प्रचार करतायत ते वहिनींसाठी आणि दादांसाठीच करतायत. कुठेतरी जरी मागच्या निवडणुकीत ते दुसऱ्या पक्षातले उमेदवार असतील तरी आम्ही सर्व पवार कुटुंब एक कुटुंब आहे. बारामतीकर सगळ्याच पवार कुटुंबाला कुटुंब मानतात, म्हणून ते प्रचार करतायत, तर ते बरं वाटतं. आपल्यासोबत जय पवार आहेत. दादा, बारामतीमध्ये विविध भागात दौरा करताय, कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद तर खूप चांगला आहे. लोक अजूनही भावनिक आहेत. दादांवरती सगळेच प्रेम करतात आणि तसे सगळे बाहेर येऊन त्यांचे काय समस्या असतील नाहीतर त्यांची काय भावना असतील ते पण मी ऐकायला प्रचार करतो. काय नेमकं लोकांचं म्हणणं येतंय? खरं तर अशा पद्धतीने निवडणूक लागेल हे कोणालाच वाटलं नव्हतं, मात्र लोकांच्याच जात आहात. आजचा साधारण 4था-5वा दिवस असेल तुम्ही लोकांच्या जातात. काय लोकांच्यातून प्रतिक्रिया येत आहेत? खरंच लोकांकडनं खूप चांगली प्रतिक्रिया येते. ते तर बोलतात की दादा तुम्ही कोणीच प्रचार करायला नाही पाहिजे. दादांनी अनेक वर्ष आमच्या सर्वांवरती एवढं प्रेम केलं, आता आमची बारी. पण तरी मला कुठेतरी वाटतं की जसं दादा बारामतीकरांना कुटुंब मानायचे तसंच मी मानतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याजवळ जाऊन त्यांना भेटून त्यांचे काय समस्या असतील अडीअडचणी असतील ते समजून घ्यावं. रोहित पवार देखील आज बारामती तालुक्यात विविध गावामध्ये प्रचार करताय, कसं बघताय सगळ्याकडे? नाही तर काय झालंय, जर रोहितदादा प्रचार करतायत ते वहिनींसाठी आणि दादांसाठीच करतायत. कुठेतरी जरी मागच्या निवडणुकीत ते दुसऱ्या पक्षातले उमेदवार असतील तरी आम्ही सर्व पवार कुटुंब एक कुटुंब आहे. बारामतीकर सगळ्याच पवार कुटुंबाला कुटुंब मानतात, म्हणून ते प्रचार करतायत, तर ते बरं वाटतं. त्याच्यासोबत राजेंद्र पवार देखील आहेत, सई पवार देखील प्रचार करत आहेत. एकंदरीत आगामी काळात कुठेतरी सोबत प्रचार करताना आम्हाला पाहायला मिळतील का? तर ते त्यांच्या वतीने स्वतः प्रचार करतायत. आता माझे दौरे तर आम्ही आधीच तयार केलेत, त्यामुळे जर पुढे मागे भेट झाली तर भेट होईलच. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही आता बोलताना म्हणाला कार्यकर्ते देखील म्हणत आहेत प्रचार करण्याची गरज नाही, परंतु का इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातोय? मी जसं तुम्हाला आधी बोललो, हे प्रचारापेक्षा जास्ती भेटीगाठी आहेत. मी जसं तुम्हाला सांगतो, दादा जेव्हा आपल्याला सर्वांना सोडून गेले, खूप मोठी पोकळी आपल्या सर्वांमध्ये आहे, ती कुठेतरी समजून गेला. नाहीतर कुटुंब म्हणून मी त्यांच्याशी संवाद साधतोय आणि हे सगळे बारामतीकर स्वतःनी बाहेर निघतात. तुम्हाला माहिती आहे, दादा जेव्हा आपल्याला सोडून गेले, ZPचे इलेक्शन्स होते, तेव्हा कमी संख्यांनी मतदान झालं. जरी आपण जिंकलो तरी, पण आता कुठेतरी दादांच्या प्रेमासाठी आणि वहिनींच्या आधारसाठी लोक जसे बाहेर येतात. निवडणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आणायचा आहे असा कार्यकर्त्यांचा संकल्प आहे, असं गावोगाव ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी दिसतंय. वाटतंय हा संकल्प कार्यकर्त्यांचा पूर्ण होईल? ही तर आमच्या सर्वांची आशा आहे. मला वाटतं की सगळ्यांनीच ही निवडणूक त्यांच्या हातात घेतली तर आपण पॉझिटिव्ह राहूया. अनेक आमदार येतात आहे बारामतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे, सुनेत्रा वहिनी असतील किंवा पारदादा असतील, कधीपासून प्रचाराला? सुनेत्रा वहिनी आज रात्री येणार आहेत, पारदादा पण आज संध्याकाळी पोहोचतील आणि आपले मित्रपक्ष भाजपले पण कार्यकर्ते येतात. आज चंद्रकांत दादा पाटील इथं येणार आहेत. तर सगळ्यांनीच मला वाटते की दादांसाठी ही निवडणूक त्यांच्या हातात घेतली, कारण दादांनी, मी कायम दौऱ्यात सांगतो की कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. जरी दादा सरकारमध्ये होते ते सगळ्याच विरोधी पक्षातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, आमदारांना तशी मदत करायचं आणि दादांचं प्रेम सगळ्याच महाराष्ट्रातल्या पक्षातल्या नेत्यांमध्ये आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि हा प्रश्न विचारणं गरजेचं यासाठी वाटतं की अशी बारामतीमध्ये अनेक ठिकाणी चर्चा आहे की भाजपला कधी दादांनी इथे येऊन दिलं नाही, जरी दादा भाजपसोबत गेले, मात्र या ठिकाणी आता भाजपचे नेते येत आहेत. निमित्त आहे सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराचं, मात्र या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते सातत्यानं अशी मागणी करतात की पुढचा आमदार भाजपचा देखील होईल. कसं बघता या सगळ्याकडे? नाही, मला तसं वाटत नाही. सुनेत्रा वहिनींच्या लोकसभेच्या वेळेस पण भाजपचे खूप कार्यकर्ते तसे आले. दादांच्या वेळेस सगळेच बाकीचे पण निवडणुकी चालू होते, त्याच्यामुळे कदाचित ते नेते त्यांच्या स्वतःच्या भागेत तिथं बिझी असतील. पण यावेळेस मी तुम्हाला सांगतो, एक दादांमुळे सगळे कष्ट घेत आहेत, कष्टपेक्षा दादांचं प्रेम दाखवत आहेत. आणि मग या सगळ्याकडं साधारणपणे
कशा पद्धतीने सांगता सभा होईल आपली ज्यावेळेस मिशन हायस्कूलच्या मैदानात पडते तिथंच यावर्षीची देखील पार पडेल यावेळेची? मला वाटते मिशन हायस्कूलचे तिथंच होईल यावर्षीची पण. खूप खूप धन्यवाद. तर हे होते विजय पवार जे आहेत ते बारामतीतल्या विविध गावांचा दौरा करत आहेत आणि त्यांच्या आपल्या भावना ज्या आहेत रोहित पवारांनी ज्या व्यक्त केल्या त्या देखील त्यावरती देखील रोहित पवारांसंदर्भात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कॅमेरा पर्सन उमेश सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.